चिन्ह घेण्यासाठी टॉस्का बॉस इथे उपस्थित राहायचा आहे. सकाळच्या सत्रातील दुसरा सामना होता. दुसऱ्या सामन्यात साई सडे जांभारी संघाने 50 पेक्षा जास्त धावसंख्या उभारली होती प्रथम फलंदाजी करताना. आता देखील त्यांना रामानेवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारून सडे जांभारी या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 3-3 षटकांचा सामना असणार आहे आणि या सामन्यात 3 षटकांच्या 18 चेंडूंचा सामना करण्यासाठी सलामीला जोडी आलेली ती मैदानात साडे जांभारी संघाकडून निखिल आणि विवेक आणि सौरभ. निखिल आणि सौरभ. निखिल ऑन स्ट्राईकला आहेत. सुंदर असा मारलेला फटका आणि सुंदर झेल घेण्याचा प्रयत्न होता. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालंय. पहिला चेंडू काळजाचा ठोका चुकवणारा होता तो साई सडे जांभारी संघाचा. सलामीला आलेला फलंदाज निखिल याने सुंदर असा मारलेला फटका होता. बॉलरच्या हातात बॉल गेलेला चेंडू असताना, परंतु स्वतः बॉलिंग करून तितकंसं लक्ष चेंडूवरती राहिलं नाही. तरी पण प्रयत्न अतिशय सुंदर केला होता. जर हा झेल बसला असता तर निखिलला शून्यावरती तंबूत परतावं लागलं असतं. संघाचं खातं उघडलंय. 1 चेंडू 2 धावा. सुंदर असा हा चेंडू जखडून ठेवलाय निखिलला रामानेवाडी संघाच्या गोलंदाजाने. दोन्ही फलंदाज अतिशय तोलामोलाचे आहेत. जेवढा फलंदाज आहे तेवढा गोलंदाज पण आहे. सलामीला आलेला गोलंदाज हा देखील आपल्या संघाचा हुकमी गोलंदाज असतो. 2 चेंडू 2 धावा. बघूया सडे जांभारी संघाला 18 चेंडूंवरती किती धावा करण्यात यश मिळतंय ते. आणि आता इथे मात्र त्रिफळाची उडवलाय तो निखिल याला आणि पहिला झटका बसतोय तो सडे जांभारी संघाला निखिलच्या स्वरूपात. डीजे आता मैदानात जोडी आहे ती सौरभ आणि विवेक याची. पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकातील 4था चेंडू सामना करतोय तो विवेक. सुंदर असा मारलेला फटका आहे तो विवेकच्या बॅटमधून निघालेला. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 2 धावा घेण्यात यश मिळते ते सडे जांभारी संघाच्या फलंदाजांना. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 4. 1 गडी बाद. खरोखर हे पहिलं षटक थोडंसं महागडं ठरतंय ते सडे जांभारी संघासाठी. धावा सुद्धा कमी आलेल्या आहेत. 1 गडी बाद झालाय आणि खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावे लागेल ते रामानेवाडी संघाकडून. आता मात्र सुंदर असा मारलेला फटका विवेकाच्या बॅटमधून निघालेला दुसरा फटका म्हणावा लागेल. पण हवेचा झोत उलटा असल्यामुळे चेंडूला जायला गती मिळत नाहीये. चेंडू मंद गतीने जातोय तो सीमारेषेच्या दिशेने. 2 धावांवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 6. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. 5 चेंडू आणि 6 धावा. खरोखर उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो रामानेवाडी संघाचा गोलंदाज. सलामीची पहिलीच जोडी मैदानात होती आणि त्याला त्रिफळाचित करून बाद केलं. त्याच्यानंतर सुद्धा खूप चांगलं पुनरागमन केलं ते विवेक याने. आता मात्र दिशा भरकटलाय. अवांतर चेंडू. पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अंकाने धावसंख्या वाढते. ती धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 7. पहिल्या षटकाचा अजून पहिला चेंडू बाकी. सामना करतोय तो विवेक. इथे मात्र पुन्हा एकदा त्रिफळाचित बाद केलंय ते विवेक याला. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल.
विवेकची जागा घेण्यासाठी आलाय तो विशाल. विशालला आपल्या नावाला साजेशी कामगिरी करून आपल्या संघासाठी धावांचा विशाल डोंगर उभा करून आव्हान करावं लागेल ते रामाणेवाडीच्या संघाला. दोन्ही संघ साखळी सामन्यातील पहिला सामना जिंकले आहेत. दोन्ही तोलामोलाचे संघ आहेत, एक तुझी तर एक माझी. सामना जरा स्पीड घ्यायचा आहे सामन्यासाठी, जास्त उशीर करू नका. अजून आपल्याला पुढे 6 सामने खेळवायचे आहेत. 3 वाजायला आलेत जवळजवळ. सर्वांनी सहकार्य करा. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं सामना करतोय सौरभ. सुंदर असा मालेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. 4 धावा मिळतील. धाव संख्येत बदल होतोय, धाव संख्या होते 11. सुंदर असं पुनरागमन करतोय तो सडे जांभारीचा फलंदाज सौरभ. नॉन स्ट्राईकला आहे तो विशाल. विशालला आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन रामाणेवाडी संघासमोर विशाल धाव संख्या उभी करावी लागेल जर आपल्याला आपला संघ आपल्या गावाचं नाव करायचं असेल. रामाणेवाडीची गोलंदाजी तितकीच तुल्यबळाची आहे. सुंदर गोलंदाजी करतोय. बघूया पुनरागमन कोण करतंय. आता मात्र झेल बाद घेण्याची संधी होती, इथे मात्र झेल सुटला. यष्टीरक्षकाचं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. झेल बाद करण्याची संधी होती, कॅच सोडलाय तो सौरभचा आणि आता ऑन स्ट्राईक वर जातोय तो विशाल. हा सोडलेला कॅच आपल्याला किती महागात पडू शकतो, की सौरभला मिळालेलं जीवदान सौरभ किती आपल्या संघासाठी धावा काढून यशस्वी करू शकतो बघूया. दुसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू सामना करतोय तो विशाल. धाव संख्या होते ती 12. एका गाड्याच्या दोन गाड्यांच्या मोबदल्यात. सुंदर असा मारलेला फटका, नक्कीच चेंडू जाणार सीमारेषेच्या पार. गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार मारून स्वागत केलंय गोलंदाजाचं. आत्ता बघूया कोण एकमेकांवरती हमी होते ती. सुंदर असा मारलेला फटका आणि इथे मात्र झेलबाद झालाय. तिसरा झटका बसतोय तो सडे जांभारी संघाला विशालच्या स्वरूपात. खूप सुंदर षटकार मारला होता, त्याच्यानंतर मात्र गोलंदाजाने पुनरागमन केलंय आणि सीमारेषेवरती झेल टिपलाय विशाल याचा. धाव संख्या होते ती 18. या डायव्हरला जीव थोडा लाव, पोरी लाव, या डायव्हरला जीव थोडा लाव. तीन गाड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या झाली ती 18. आता मात्र विशालची जागा घेण्यासाठी आलाय तो समीर. समीरने देखील आलेला फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते समीर याला. दुसऱ्या षटकाचे अजून शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या होते 19. सडे जांभारी संघ या 3 षटकाच्या सामन्यात किती धाव संख्या उभारतोय बघूया. रामाणेवाडी संघाला किती धावांचं आव्हान देतोय. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. सुंदर असा मारलेला फटका, चेंडू हवेत. इथे सुद्धा झेल सोडलाय. खूप खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते यष्टीरक्षकाकडून. यानंतर होणारा सामना गणेश 11 सडे जांभारी विरुद्ध चंडिका देवी क्रिकेट संघ असोरे. आपल्या दोन्ही संघांसाठी हा पहिला पुकार आहे.
चालू करायचं आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ते 20. सरासरी 10चा रन रेट आहे. शेवटचा आणि निर्णायक षटक असेल. या 7 चेंडूंवरती आपण आपल्या संघासाठी किती धावा काढताय याचं आव्हान असणार आहे ते रामानवाडी संघाच्या फलंदाजांना. सुंदर असा मारलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. दणदणीचा षटकार. लागेल. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय, षटकार मारून आपल्या संघाची धाव संख्या वाढवतोय. 6 धाव्या संख्येने धाव संख्या होते 26. रखरखत्या उन्हात सौरभ तळपतोय म्हणावं लागेल. दुसरा चेंडू, पुन्हा एकदा मारलेला चेंडू, पुन्हा एकदा स्वागत केलंय, षटकार. डीजे पुन्हा एकदा सौरभ तळपू दे. सौरभसाठी हा तिसरा चेंडू, पुन्हा एकदा तिसरा फटका मारलेला आहे. चेंडू वाहतोय सीमारेषेच्या दिशेने. दणदणीत षटकार. षटकारांचे हॅट्रिक, सलग 3 षटकार मारले सौरभ माटल. हा जेवणाचा राग सगळा काढतोय. 3 चेंडूवरती सलग 3 षटकार मारला नाही. स्वागत करतोय रामानेवाडी संघाच्या फलक गोलंदाजाचं. राहिलेली कसर भरून काढतोय. 2 षटक मागात गेली होती. 10ची सरासरी होती. 3 चेंडूवरती सलग 3 षटकार, 18 धावा काढल्यात. पुन्हा एकदा मारलाय दणदणीत षटकार. सौरभने जर 6 बॉलवरती 6 षटकार मारले तर राजेश उमने यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. सौरभ विचार कर. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते सौरभ याच्याकडून. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 20 धावा होत्या आणि सडेजांबारी गावाचं नाव उंचावण्यासाठी 4 चेंडूवरती 4 षटकार. पुन्हा एकदा मारलाय. आता मात्र थोडक्यासाठी 500 रुपये वाचलेत राजेश उमने यांचे. सौरभने प्रयत्न केला होता, एक टप्पा आणि 500 रुपये वाचलेत. हरकत नाही, 4 धावा मिळाल्यात. काळी मैना नक्कीच तरुण दिसते, पण मैदानात असलेला हा सौरभ तरुण हे शिरगावचं मैदान गाजवतोय. सलग 4 चेंडूवरती 4 षटकार मारल्यानंतर 5व्या चेंडूवरती चौकार. ती सलग 3 षटकार मारल्याच्या नंतर 4था चेंडू चौकार. 5वा चेंडू, 5व्यावरती सलग 4 षटकार मारले, त्याच्यानंतर 5व्या चेंडूवरती चौकार. हा शेवटचा चेंडू. आता जर षटकार मारला तर राजेश उमने यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आहे सौरभ याच्यासाठी.
आता 100 रुपये सुद्धा वाचलेत. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय का बघूया. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा घेण्यात यश मिळालंय. आतापर्यंतची सर्वाधिक खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. जो संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावांवरती होता, सौरभच्या पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता. आणि हा सौरभ किती घातक ठरलाय बघा. हा सामना कुठच्या कुठे नेऊन ठेवला सौरभने. सलग 4 षटकार मारून 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या गणेश 11 सडे जांबारी विरुद्ध चंडिका देवी क्रिकेट संघ असोरे. आपल्यासाठी नाणेफेकीसाठी हा दुसरा पुकार आहे. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आपण टॉस की बॉस मध्ये यायचा आहे आणि येताना आपला निर्णय ठरवून या. असोरे आणि सडे जांबारी आपल्यासाठी नाणेफेकीचा तिसरा पुकार. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळाली सौरभ याच्याकडून. जो संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 वरती होता, तो संघ 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा 51 धावांसाठी आव्हान केलंय ते रामानेवाडीच्या संघाला. गणेश 11 सडे जांबारी आणि चंडिका देवी क्रिकेट संघ असोरे. टॉस का बॉस साठी आपण नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी यायचा आहे. पुढील समालोचन ऐकणार आपण माझे सहकारी बारसकर यांच्याकडून. धन्यवाद दादा. आपण पाहतोय हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित कैलासवासी संत जाजा हुमने यांच्या स्मरणार्थ तुफानी चषक 2026 हा रणसंग्राम दुपारच्या सत्रामध्ये आपण आलोय. तर सर्व दुपारच्या सत्रातील सगळे खेळाडू क्रिकेटप्रेमी मान्यवर यांचं मी समालोचक रोहित बारसकर हार्दिक स्वागत करतोय. आता मात्र जे खेळाडू जेवून आले होते, जे मान्यवर जेवून आले होते, त्यांची मनोरंजन केलंय ते फक्त सौरभ याने अतिशय सुंदर अशी फलंदाजी करून आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. 50 धावसंख्यावरती 3 वैयक्तिक 36 धावा मात्र ह्या सौरभ या फलंदाजाने कुठल्या आहे. नक्कीच सुंदर फलंदाजी ह्या रखरखत्या उन्हामध्ये नक्कीच निश्चय असला तर तुम्ही काही करू शकता, फक्त प्रयत्न केलेत पाहिजे. नक्कीच आज आपल्याला पाहायला भेटतंय हे तुफान चषक 2026 हा रणसंग्राम या शिरगावच्या मैदानामध्ये पाहायला भेटतोय. आणि आपण जातोय दुसऱ्या डावाकडे. नक्कीच अतिशय सुंदर आयोजन नियोजन ह्या मैदानामध्ये पाहायला भेटतंय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ह्या स्पर्धा घरोघरी पोहोचवण्याचं काम मात्र करतायत. पंच सामना चालू करायचा आहे. दोन्ही पंचांना यानंतर होणारा मोठी लढत दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल तो असोरे विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ सडे जांबारी. हा सुद्धा सडे जांबारीचा संघ. आत्ता मात्र हे स्पर्धा येऊन ठेपली ती फक्त करो या मरोच्या स्थितीमध्ये. कारण नक्कीच प्रत्येकजण सामना कष्ट मेहनत करावी लागेल. आणि आता मात्र पहिलं षटक घेऊन आलाय तो निखिल याचा विचार केला असता एक अष्टपैलू खेळाडू, पंचक्रोशीतील नावाजलेला खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि आज पहिलं षटक आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन मात्र चांगलदेव क्रिकेट संघाला केलेली चूक कुठेतरी ह्या प्रत्येक षटकामध्ये भरून काढायचे. हाणामारीचे प्रत्येक षटक हाणामारी करायची आहे आणि त्या धावसंख्येपर्यंत पोहोचायचं. कारण हवेचा झोत भरपूर आहे, कोणतीही धावसंख्या जास्त नसते ह्या मैदानामध्ये. हा मात्र निर्धाव चेंडू यष्टिरक्षकाकडून होते चूक आणि ह्या अवांतर धावसंख्येत मात्र 2 ने वाढ होते आहे. आणि मात्र 2 धावा धावफलकावरती लागत आहे. या अवांतर धावा रोकाव्या लागतील कारण आपली धावसंख्या 50 आहे. कारण 3 षटकात सुद्धा 50 धावा होऊ शकतात. ही मात्र साईलोन क्रिकेट संघाने यायच्या अचूक टप्प्यांची गोलंदाजी मात्र करायची आहे आणि हाणामारी मात्र जांगलदेव क्रिकेट संघाला करायची, तर तुम्ही या सामन्यामध्ये टिकून राहू शकता. हा सुद्धा सुंदर चेंडू आणि पंच वाईट आणि अवांतर धावा आल्यात. अजूनपर्यंत गोलंदाजीला सुरुवात झाली नाही. अवांतर धावा मात्र 4 धावफलकावरती लागले. ह्या धावा रोखाव्या लागतील. तुमच्या धावफलकावरती जास्त धावा असल्या तरी हवेचा झोत पाहता ह्या धावा हे आव्हान सहज पार करू शकतं जांगलदेव क्रिकेट संघ. एखादे मोठे फटके या सामन्यामध्ये आणू शकता. हा मात्र फुलटॉस चेंडू मात्र त्याचा लाभ घेऊ शकले नाही आणि झेल बाद होतोय आदिनाथ.
पाहतोय तुफान चषक 2025 फलंदाज तयार राहायचा आहे. पंच स्पीडअप घ्यायचं आहे सामन्यांसाठी कारण आपल्याला उशीर होतोय. नक्कीच आता फलंदाज आलाय तो कल्पेश. मोठी फटकेबाजी मात्र कल्पेशांना करावी लागेल. जी कर्णधाराने जबाबदारी संपवली ती जबाबदारी मात्र आपल्याला पार पाडावी लागेल. नक्कीच आज शिरगावच्या मैदानामध्ये रणसंग्राम रंगला आहे. प्रत्येक संघ, प्रत्येक मान्यवर, प्रत्येक क्रिकेटप्रेमी या स्पर्धेकडे वाट पाहतोय कोण होणार ह्या पर्वाचा विजयी. मात्र आपल्याला ह्या शेवटपर्यंत ह्या पर्वाचा विजय भेटणार आहे. नक्कीच त्यासाठी कष्ट करावे लागेल, मेहनत करावी लागेल, तुम्हाला लढावं लागेल या मैदानामध्ये. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू, आवर्तन चेंडू आणि आव्हान धावा संख्येत बदल होतोय. धाव संख्येत मात्र 2 ने बदल होतोय. धाव संख्या धावफलकावरती लागली 7 धावा. आतापर्यंत एक चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या मात्र धावफलकावर लागली 7 धावा. निखिलला अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. 50 धावा मात्र तुमच्या धावफलकावर आहेत. आणि हा सुंदर चेंडू टटवलाय, सुंदर क्षेत्ररक्षण सीमारेषेकडे होते आणि 7 धावा मात्र संघासाठी रोखल्या. सुंदर फटका खेळला होता रोहित याने. आणि एक धावसंख्येत मात्र 1 ने वाढ होते. धावसंख्या होते ती 7 धावा. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागली धावा ती 7 धावा. नक्कीच उन्हाचा प्रभाव चढतोय तशी स्पर्धेची रंगत सुद्धा आपल्याला पाहायला भेटते. नक्कीच सुंदर गोलंदाजी आज सुद्धा पंच दुपारच्या सत्रामध्ये कवायत करताना पाहायला भेटत आहेत. आणि एकनी धावसंख्या मात्र बदल होते. धावसंख्या होती ती 8 धावा. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 धावा. निखिल याला कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. हवेच्या झोताच्या विरोधात जाऊन ही गोलंदाजी करायची असते. हा सुंदर खोलवर टप्प्याचा सुंदर चेंडू. आता मात्र कमबॅक करतोय निखिल. मात्र दाखवून देतोय मी का या संघाचा अष्टपैलू खेळाडू पंचक्रोशीमध्ये मी नावाचित आहे. नक्कीच सुंदर गोलंदाजी एक युवा खेळाडू म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. आणि सळीजामारी क्रिकेट संघाकडे पाहिलं असता प्रत्येक संघामध्ये त्यांच्याकडे युवा टॅलेंट पाहायला भेटतंय. आणि नक्कीच सुंदर हा संघ बनवला ह्या खेळाडूने. आणि सुंदर खोलवर टप्प्याची चेंडू हाताळतोय तो निखिल. हा सुद्धा चेंडू फेकून दिला सीमारेषा दिशेनं. चेंडू जातो सीमारेषे पार 4 धावांसाठी. नक्कीच आपण 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. आणि 4 चेंडूनंतर धावफलकावरती धावसंख्या लागली ती 13 धावा. मोठे फटके ची जरूरत आहे. जांगलदेव क्रिकेट संघाला मोठे फटके मारावे लागतील. हा मात्र चेंडू मारलाय आणि बॅट फलंदाज आलाय रंगात आणि चेंडू पाठवलाय ढगात 7 धावांसाठी. सुंदर फलंदाजी करतोय रोहित त्याने सोडलेले 2 झेल आता मात्र त्याची भरपाई करतोय मैदानामध्ये. आणि 6 ने मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 19. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या लागली ते 19. कुठेतरी महागडा ठरलाय निखिल. आणि मात्र रोहित आपल्या नावाप्रमाणे हिट करतोय. प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर मारतोय तो रोहित. सुंदर फटकेबाजी पाहायला भेटते कारण 2 झेल त्याने हा सुद्धा चेंडू उडवलाय. आणि क्षेत्ररक्षक 1 पर्यंत 1 धाव घेण्यात त्याच्या दुसऱ्याचा प्रयत्न. मात्र 20 धावा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या धाव्या आता 20 धावा. कुठेतरी कमबॅक करावे लागेल. आता मात्र 12 बॉल 31 धावांची आवश्यकता. मोठे फटके किती धावसंख्या लागल्या. हवेचा झोत ज्याप्रमाणे दिसतोय त्याप्रमाणे धावफलकावरती धाव लागलेल्या धावा या कमीच असतील.
नक्कीच सुंदर फटकेबाजी करतोय रोहितला मात्र संघाला जिंकून द्यायचं आहे. रोहितने आज संघाला जिंकून नाही दिलं, त्याला घरी जायला नको. कारण 2 झेल त्याने ड्रॉप केले ते सौरभ याचे आणि त्यानंतर विस्फोटक फलंदाजी केली होती सौरभ याने ह्या मैदानामध्ये. मोठे मोठे फटकेबाजी केली होती सौरभ याने आणि संघाला आपल्याला 50 धावावरती पोहोचवून ठेवलं होतं सौरभ. आणि आत्ता मात्र आलाय दुसरे गोलंदाजी घेऊन आलाय तो सौरभच. आणि सौरभ मात्र मैदानामध्ये आपल्याला दाखवून देतोय मी फलंदाजी पण करू शकतो, गोलंदाजी पण करू शकतो. सर्व जबाबदारी मात्र संघाची सौरभ हा आपल्या खांद्यावरती घेऊन नक्कीच आजच्या सामन्याचे पंच म्हणून कामगिरी पाहतायत रविदादा ठोंबरे आणि वैभवदादा माटल. अतिशय सुंदर अशी कामगिरी मैदानामध्ये पाहायला भेटते. नक्कीच स्कोरर म्हणून कामगिरी पाहतायत आमचे मनीष होमने. आज नियोजन सुंदर असं नियोजन ह्या शिरगावच्या मैदानामध्ये पाहायला भेटतंय. कारण हा सुद्धा फाईन लेगच्या दिशेने चेंडू फेकून दिला, क्षेत्ररक्षण येतो आणि एक खराब क्षेत्ररक्षण चेंडू जातोय दन 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 4 धावांसाठी. पाहायला भेटतो आला तो फक्त रोहित आला. सुंदर फटकेबाजी करतोय मैदानामध्ये. आपली फटकेबाजीने मात्र संघाला नेऊन ठेवलंय 24 धावांवरती. एक चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. धाव संख्या झाली ती 24. आता मात्र सामन्यामध्ये रंगत येते. सगळे प्रेक्षक उभे राहिले त्या सामन्यासाठी. कारण कोणती धावसंख्या या मैदानामध्ये खूपच कमी आहे. सुंदर फटकेबाजी करतोय रोहित दाखवून देतोय मी सुद्धा हिटर आहे. आणि हा सुद्धा चेंडू आकाशला गविश निघालतोय. क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतोय मात्र सुंदर झेल पकडलाय. समालोचन कक्षामध्ये 12वा खेळाडू मात्र खुर्चीवर उभा राहून टाळ्या वाजवतोय. सुंदर अशी प्रोत्साहित नाही ते जांगलजीव क्रिकेट संघाला हाणामारी करावी लागेल. आता मात्र रोहितची जागा घेण्यासाठी आलाय तो अंकुशला मात्र आपल्या संघाला खुश करावं लागेल. आपल्या बॅटमधून मोठे मोठे फटके सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील. नक्कीच आज आपल्याला पाहायला भेटतं हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित कैलासवासी संदेशदादा हुमने यांच्या स्मरणार्थ तुफान चषक 2026 हा रणसंग्राम रंगताना मैदानामध्ये पाहायला भेटतोय. आणि हा दुसरा फेरीतील पहिला सामना अतिशय सुंदरपणे रंगतोय. सौरभ मात्र आपली कामगिरी चोख पार पाडतोय. क्षेत्ररक्षण त्याला मात्र साथ देतोय. हा ऑफ साईडच्या दिशेने मारला चेंडू क्षेत्ररक्षण येतोय कुठेतरी फंबल. एक धाव घेण्यात यशस्वी ठरले फलंदाज आणि 2 मात्र धाव घेऊन धावसंख्येत मात्र बदल होते. धावसंख्या झाली ती 26 धावा. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 26 धावा धावफलकावरती लागल्या. हाणामारी करावी लागेल. अंकुशाला मोठे फटकेबाजी करून आपल्या संघाला मात्र खुश करावं लागेल. सिद्धेश यांची सुंदर आपल्या क्षेत्ररक्षण पाहायला पाहिजे. आणि सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू. सौरभ मात्र हिटेत सुद्धा कमाल करतोय. सौरभ साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, अष्टपैलू खेळाडूची कामगिरी मात्र सौरभ मैदानामध्ये पाडतोय. नक्कीच ह्यानंतर मात्र होणारा सामना सडेजांबारी विरुद्ध हासोरे हे सुद्धा बलाढ्य संघ पंचक्रोशीतील एकमेकांसमोर येताना पाहायला भेटतील. आता मात्र करो या मरोची लढाई आज नाही तर कधी नाही. नक्कीच आता मात्र फलंदाज आहे तो कल्पेश आणि हा मात्र फाईन लेगच्या दिशेने मारला चेंडू आणि 6 धावा. सुंदर फटका. आमच्या समालोचन कक्षामध्ये एकदा इकडून आवाज येतोय तर एकदा तिकडून आवाज येतोय. दोन्ही समोर जबाबदारी पार पाडायची आहे. बाउंड्री लाईनवरचा ताबा घ्यायचा आहे. कारण आता हे सामने आहेत ते निर्णायक सामने आपल्याला पाहायला भेटणार आहेत. सगळ्यांनी जबाबदारी पार पाडायची. आता थोडा उन्हाचा प्रभाव कमी झालाय. प्रितेश हुमणे तिथंच थांबायचंय, तुम्ही तिकडे जायचं नाही आता.
7 बॉल 18 धावांची आवश्यकता. धाव फलकावर धावसंख्या लागली ते 33. आणि दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू, 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्यावरती धावसंख्या लागली ती 33. सौरभला ह्या चेंडू अचूक टप्प्याचा हात लावा लागेल. हा मात्र मारलाय फटका, चेंडू जातो सीमा रेषे पार 7 धावांसाठी. काय फटकेबाजी चालू आहे मैदान. बक्षिसांचा वर्षाव होतोय. कल्पेशने ही मॅच जिंकून दिली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक झाले रोशन यांच्याकडून. कल्पेशाने नोंद घ्यायचे. आता फक्त 6 बॉल 12 धावा, 2 फटके 2 फटक्यामधून दूर आहे जांगलदेव क्रिकेट संघ. टीम मीटिंग कमी करायचं आहे. पंच सामने चालू करायचे आहे. टीम मीटिंग कमी करायचं आहे. आपल्याला स्पीडअप मध्ये जायचं आहे कारण फायनल पण आपल्याला 4 किंवा 3 षटकांची खेळवायची आहे. हे दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. नक्कीच सामना रंगलाय. कोण, जांभारी की चांगलदेव क्रिकेट संघ. कल्पेश मात्र आपली कमाल करतोय मैदानामध्ये. आणि समालोचन कक्षामध्ये दोन्ही 12वा खेळाडू मात्र खुर्चीवरती उभे राहिले, टाळ्या वाजवतात. कोण जिंकणार, जांभारी का चांगलदेव क्रिकेट संघ. वाटला नव्हता, हार नाही मानायची आहे, प्रयत्न करत राहायचे. आता मात्र स्ट्राईकला आहे तो अंकुश. फक्त 2 फटके दूर हा चांगलदेव क्रिकेट संघ. 50 धाव फलकावरती लागल्या असून सुद्धा मात्र 6 बॉल 12चं समीकरण. गोलंदाजीसाठी पंच सामना चालू करायचा आहे. स्वयंसेवक मैदानाकडे लक्ष द्यायचं आहे. तेजस नक्कीच आपल्याला हा मैदानात रणसंग्राम पाहायला भेटतोय. तेजस चमकेल काय या मैदानामध्ये, सिरगावच्या मैदानामध्ये. हा सामना आपल्या बाजूने फिरवेल काय. 6 बॉल 12 कोणाच्या दिशेने वाटतोय वारा पाहूया. सुंदर गोलंदाजी करावी लागेल आणि निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाकडून करतोय चूक. आणि आता मात्र स्ट्राईकला आलाय तो कल्पेश. आणि 1 ने मात्र धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होती ती 40 धावा. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5 बॉल 11. कल्पेश मागच्या षटकामध्ये 2 मोठे फटके आले होते याच्या बॅट मधून. मात्र ह्याने सामना जिंकून दिला तर 500 रुपयाचं पारितोषिक त्याला लागलाय. हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, कुठेतरी दबाव मैदानामध्ये पाहायला भेटतोय. यष्टीरक्षकाकडे दबाव पाहायला भेटतोय. मात्र 2 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. आणि 2 धावा खर्ची केलाय त्या तेजस मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. आखूड टप्प्याची गोलंदाजी. तुला आज हिरो बनायचं असेल तर हे षटक मात्र आपल्या नावावरती करून घ्यावं लागेल. कोण बनणार हिरो, अंकुश की तेजस. मैदानामध्ये सामना रंगणार. प्रत्येक गोलंदाज प्रयत्न करतोय. मात्र सुंदर चेंडू हाताळले. 1-1 काय मोठ्या फटक्यांची जरूरत. आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 42. 3 चेंडू आणि 9 धावा. 1 मोठा फटका, 1 विजयाचा फटका तुम्हाला या सामन्यामध्ये आणू शकतो. चांगलदेव क्रिकेट संघ प्रयत्न करते. नक्कीच तुम्ही वाघासारखे लढलायत. हा सुद्धा फटका जातोय आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय. सिद्धेशांत एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सिद्धेशसाठी. काय क्षेत्ररक्षण करतोय, सुंदर क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला भेटतंय. आणि दुखापत होते, खेळाडूला दुखापत होते. तुमच्या डगआउट मध्ये दुसरा 12वा खेळाडू असेल तर खेळवायचा आहे. सामना चालू ठेवायचा आहे. आयोजकाने खेळाडूचा ताबा घ्यायचा आहे.
दुखापत झाली असेल खेळाडू बाहेर यायचा आहे, दुखापत झाली असेल खेळाडू बाहेर यायचं आहे. सुंदर तुम्ही क्षेत्ररक्षण केला, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या क्षेत्ररक्षकांसाठी. प्राण मात्र मॅच साठी काही करू शकतो, आमच्या गावासाठी किंवा वाडीसाठी मी काही करू शकतो हे मात्र सिद्धेशने दाखवून दिलंय. आत्ता मात्र 2 चेंडूचं समीकरण बाकी, 2 चेंडू 7 धावा, एक मोठा फटका, एक मोठा फटका तुम्हाला या विजयामध्ये नेऊ शकतो. कल्पेशांच्या बॅट मधून येईल का? आणि हा मात्र फटका मारलाय, फटका मारलाय, चेंडू जातोय सीमा रेषे पार. कैलास म्हणे इथं 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 रितेश आहे. एकचं समीकरण येऊन ठेवलंय हॅलो. आणि जांगलदेव क्रिकेट संघाच्या डगआउट मध्ये जल्लोष होतोय. इकडे सडे जांभारी मात्र दबाव मध्ये आलाय, कोण होणार? हॅलो, मैदानामध्ये सतत खेळाडूंनी यायचं नाही आहे. हॅलो, सूचना आहे, सामना पुरा होईपर्यंत मैदानामध्ये कुठल्याही खेळाडूने येऊ नये आणि मैदानाच्या बाहेर थांबावं प्लीज. नक्कीच आयोजकांकडून सूचना आली, प्रत्येकाने आपला जल्लोष आपला आनंद मात्र सीमारेषेच्या बाहेर राहून साजरा करायचा आहे. कोणी सामना जिंकल्यावरती मैदानाच्या आतमध्ये जाणार नाहीये. आपण युट्यूब लाईव्हची स्पर्धा खेळवतोय. नक्कीच 1 बॉल 1 येऊन स्पर्धा ठेपली, कोण होणार? जांभारी का जांगलदेव क्रिकेट संघ? माझ्या पाठीमागे बसले ते समर्थक 12वा खेळाडू, त्यांच्या धगधग दोन्ही प्रेक्षक उभे राहिलेत. नक्कीच जांगलदेव क्रिकेट संघ 1 बॉल 1 सामना चालू करायचा आहे, सामना चालू करायचा आहे. धडधड धडधड आणि जांगलदेव क्रिकेट संघाचा 12वा खेळाडू मात्र रडतोय आपल्या याच्यातून. नक्कीच जल्लोष चालू आहे. 1 बॉल 1 कोण होणार? सामना चालू करायचा आहे. पंच टीम मीटिंग कमी करायची आहे. हा जल्लोष कोणाच्या दगावट मध्ये घडणार? जांभारी की जांगलदेव क्रिकेट संघ रामानेवाडी? 1 बॉल 1 काय सामना झालाय, रंगतदार सामना. जेवल्यानंतरचा हा पहिला सामना असेल. दोन्ही संघ मेहनत करतायत आणि कंपल्सरी चेस असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. नक्कीच एक कल्पेशने मात्र सामना जिंकून दिला तर त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव मात्र होणार, कारण 501 बक्षीस त्यांना अगोदरच लागेल. सामना चालू करायचा आहे. पंच टीम मीटिंग कमी करायची आहे. साईलोन क्रिकेट संघ पंच सामना चालू करायचा आहे. शेवटचा चेंडू 1 बॉल 1 धावा. कोण होतो या मॅचचा छावा? आणि हा मात्र हलक्या आणि यष्टीरक्षकाने केलेली चूक आणि सामना विजयी ठरलाय तो जांगलदेव क्रिकेट संघाने. मात्र आज जांगलदेव क्रिकेट संघ नशीब मात्र खिशात घेऊन फिरतय. सुंदर सुंदर अभिनंदन जांगलदेव क्रिकेट संघाला पुढील सामन्यासाठी. यानंतर होणारा सामना आपल्याला पाहायला भेटतोय ते आसोरे विरुद्ध सडे जांभारी क्रिकेट संघ. काय सामना रंगलाय नक्की.